झी 24 तास एक पाऊल पुढे। वेलकम बॅक फ्रेंड्स। बॉक्स ऑफिसवर या आठवड्यात झळकले 2 हिंदी आणि 2 मराठी चित्रपट। पाहूया प्रेक्षकांनी कसा कौल दिलाय ह्या सिनेमांना। हिला म्हणावं, मला असा बालिशपणा अजिबात आवडत नाही। गाठ सरचे रावशीये, मला मोठं होऊन तुमच्यासारखंच व्हायचंय। आणि ही माझी गुड न्यूज द्यायची पद्धत आपल्या आहे। लाडक्या कन्येला श्रियाला अभिनेता दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी दणक्यात सिनेसृष्टीत एंट्री करून दिली आहे। स्वतः सचिनचा अभिनय आणि दिग्दर्शन तसंच जोडीला सचिनचा वर्षानुवर्षे हुकमी एक्का असलेल्या अशोक सराफ यांच्या कॉमेडीचा तडका। त्यामुळे या दोघांच्या साथीनं श्रियाला सिनेसृष्टीत झोकात पदार्पण करता आलं। एकुलती 1ला 70% ओपनिंग मिळालंय। श्रिया पहिल्यांदाच कॅमेऱ्याला सामोरी गेली असली तरी तिच्या अभिनयात एक वेगळा आत्मविश्वास जाणवतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनीही तिच्या अभिनयाला पसंतीची पावती दिली आहे। तू मला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतेस तो दरवाजा मी बंद केला। तुझा बाप चांगला माणूस छे बेटा। हिला सांगा, इथं राहायचं असेल तर इथल्या प्रमाणच वागावं लागेल। अत्यंत गोड सिनेमा, खूप वर्षांनी सचिनजींचा पण कमबॅक वाटला आणि मुलीमध्ये कॉन्फिडन्स प्रचंड आहे। वन पिक्चर आहे, नाव निघेल पिक्चर आहे, सगळ्या ठिकाणी पिक्चर चालणार आहे। A1 थँक्यू। पिक्चर छान आहे एकदम, आणि नवीन हिरोईन पण नवीन चांगली वाटली। काम सुटसुटीत झालंय सगळं, लय वर्षाने काढलं ते पण चांगलं काढलं। पिक्चर मस्त गेला, सचिन सरांनी पण मस्त गेला, सचिन सरांच्या मुलीने पण मस्त आहे, 1 नंबर मुलीने काम केलं। छान पिक्चर, लास्ट येईन असं दाखवलं ना, तो रडणार नाही तर तो पण रडतो एकदम छान पिक्चर आहे, फर्स्ट क्लास आहे। माझ्या मुलीची मला आठवण आली, मला पिक्चर बघितल्यानंतर। कलाकार हा आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। कलाकाराची झगमगती दुनिया, त्याच्या आयुष्यातले चढ उतार आणि स्वत्व टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड यात दाखवण्यात आली आहे। भूषण प्रधाननं हा कलाकार चांगल्या प्रकारे रंगवलाय। प्रमोशन करण्यात सिनेमा काहीसा कमी पडला असला तरी सिनेमाला 50% ओपनिंग मिळालंय। भूषण प्रधानसह अमृता देशमुख यात महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली आहे। हा कलाकार प्रेक्षकांना बऱ्यापैकी भावलाय। माझी स्टाईल बहारदार, तुम्ही प्रेमात रंगून साथ। प्रीती जिंटाची निर्मिती हेच प्रमुख आकर्षण असलेला इश्क इन पॅरिस हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय। फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे। सिनेमाला 55% ओपनिंग मिळालंय। पॅरिसमध्ये शूटिंग झालेल्या या सिनेमातून प्रीती जिंटा बऱ्याच गॅप नंतर पुन्हा एकदा पडद्यावर दाखल झाली आहे, त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिचं स्वागतच केलंय। हम हे राही कार के ही 2 मित्रांची कथा पडद्यावर आली आहे। संजय दत्त पुन्हा एकदा जेलमध्ये गेल्यानंतरचा त्याचा हा पहिलाच सिनेमा। पहिल्या दिवशी सिनेमाला कसंबसं 40% ओपनिंग मिळालंय। संजय दत्तसह जुही चावला, देव गोयल, अदा शर्मा यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत। मात्र प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवलेली नाही, तर ज्यांनी हा सिनेमा पाहिला त्यांना तो फारसा काही भावलेला नाही। एकूणच 2 हिंदी आणि 2 मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर दाखल झाले। त्या सचिनच्या लाडक्या एकुलत्या 1 कन्येचं प्रेक्षकांनी झोकात स्वागत केलंय, तेव्हा श्रिया पिळगावकरच्या सिनेसृष्टीतल्या एंट्रीचं तुम्हीही स्वागत करायला काही हरकत नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।